हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मॅडम, मला आता डाएट करायचा कंटाळा आलाय. मला उपाशी राहायचा कंटाळा आलेला आहे. गोड बंद केलं, पण माझ्याकडून ते काही होतच नाहीये आणि सारखी मला क्रेव्हिंग होत आहे आणि मी थोडे दिवस डाएट फॉलो करतो आणि मग मी सोडूनच देतो. पण मॅडम, माझं वजन कमी होणार तरी कधी आणि कसं होणार जर मी हे काहीच फॉलो नाही केलं तर? पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका. अशा मला कमेंट्स येत असतात, असे मला मेसेजेस येत असतात, की डाएटच फॉलो होत नाहीये किंवा व्यायामच केला जात नाहीये आणि वजन काट्यावरचा तो काटा हलायचं काही नावच घेत नाहीये. पण मंडळी, आता काहीही काळजी करण्याचं कारण नाहीये, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा प्रभावी जूनचा डाएट प्लॅन. तो अगदी बजेट फ्रेंडली देखील आहे आणि तो इझिली फॉलो देखील होणार आहे. तुम्हाला भूक देखील लागणार नाहीये, क्रेविंग होणार नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. तर मंडळी, कित्येक जण वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट करत असतात आणि मग डोकं दुखतं, सारखी भूक लागल्यासारखं होत असतं. पण मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्हाला जो डाएट प्लॅन सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला असला कसलाच प्रॉब्लेम होणार नाहीये. तर अक्षरशः खाऊन तुम्ही तुमचं वजन कमी करणार आहात. इतका प्रभावी डाएट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर मंडळी, या आधी देखील मी तुमच्यासोबत खूप सारे डाएट प्लॅन शेअर केले. अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट प्लॅन, 1 मील अ डे डाएट प्लॅन. तसेच मी स्वतः माझं 30 किलो वजन कसं कसं कमी केलं ते देखील तुमच्यासोबत शेअर केलं आणि या सगळ्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपले डाएट प्लॅन फॉलो करून, आपले व्हिडिओज घेऊन, आपले पर्सनलाइज डाएट प्लॅन घेऊन कित्येकांचं वजन कमी होत आहे. तुमच्या मेसेजेस पाहून, तुमचे कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. मग आता मला कमेंट्स आले की मॅडम, आता जून सुरू होतोय म्हणजे अर्ध वर्ष तर गेलंच, पण मग तरी वजन कमी झालं का? नाही. पण मंडळी, आता वेळ आलेली आहे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याची. आणि आपण काय करत असतो, मी उद्यापासून डाएट सुरू करल, 1 तारखेपासून करल, सोमवारपासून करल, पण उद्या कधीच उगवत नाही आणि असं उद्या उद्या करूनच हे पोट खूप खूप वाढत चाललेलं आहे. ह्या पोटाचा घेर कमी होत नाही आणि मग आरशात वरती आपल्याला वाटतं की मी कायम असाच राहणार आहे का? जेव्हा आपले आवडीचे कपडे आपल्याला घट्ट होतात तेव्हा आपल्याला जाणवू लागतं आणि मग कोणीतरी येऊन म्हणतं, तू किती जाड आहे, किती तुझं पोट सुटलंय, तेव्हा आतमधूनच आपण कुठेतरी दुखावलो जातो. पण जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलू शकणार नाही. तर मंडळी, फक्त हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करून बघा. मी तुम्हाला अवघ्या 30 दिवसांचं चॅलेंज देते की अवघ्या 30 दिवसांमध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक. अक्षरशः इंचेस लॉस झालेले देखील तुम्हाला दिसतील. सो तुम्ही जर ह्या जून डाएट प्लॅनला एकदा चान्स देऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हा डाएट प्लॅन फॉलो करणार आहे. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय हा जून डाएट प्लॅन फॉलो करा आणि वजन झपाट्याने कमी करा. तर मंडळी, माझा कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना, इव्हन मी माझ्या क्लायंट्सला जेव्हा पर्सनलाइज डाएट प्लॅन देते तेव्हा देखील मी त्यांना सांगत असते 5 गोल्डन रूल्स. माझा कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना तुम्ही ते 5 गोल्डन रूल फॉलो करायचे आहेत आणि त्यामुळेच तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. तर मंडळी, सगळ्यात पहिला गोल्डन रूल हे आहे की दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचं. अक्षरशः बाटल्या भरून ठेवा. जो काही आहार मी तुम्हाला सांगणार आहे त्या वेळेवर तो आहार घ्यायचा, पण मधल्या वेळेमध्ये भरपूर असं पाणी प्यायचं. कारण पाणी पिल्यामुळेच आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जात असतं, आपल्याला भूक लागत असते ती देखील भागली जात असते आणि आपलं वजन कमी व्हायला देखील मदत होत असते. दुसरा गोल्डन रूल असा आहे की इथून पुढं खरं तर तुम्ही कायमच केलं पाहिजे, पण रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. अक्षरशः 7च्या आत करा, मग तर ते तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण रात्री आपली जी पचनशक्ती असते ती मंदावलेली असते, त्यामुळे तुम्ही जितकं लवकर जेवण कराल तितकं ते पचायला देखील सोपं जात असतं. तिसरा गोल्डन रूल ते म्हणजे कायमच इथून पुढे देखील आणि कायमच 7 ते 8 तासाची झोप घेणं हे गरजेचं असतं. कारण जरी तुम्ही चांगली घेतली नाही ना, तर त्याचाच परिणाम होत असतो वजन वाढीवरती. मग तुम्ही कितीही चांगलं डाएट केलं, पण जर झोप व्यवस्थित नसेल तर वजन वाढणार आहे. आपला चौथा गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे जरी तुम्हाला व्यायाम करायला जमत नसेल, जिमला जायला जमत नसेल, पण ॲटलिस्ट तुम्ही 45 मिनिटं वॉक करा. फक्त 45 मिनिट्स वॉक करा. 24 तासातले तुम्ही तुमच्या शरीराला 45 मिनिटं नाही देऊ शकत तर नक्कीच देऊ शकता आणि तोच तुमच्या शरीरामध्ये 30 दिवसांमध्ये चमत्कार दाखवणार आहे. आणि आपला लास्ट 5वा गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे तुमच्या जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवा.
ब्रेकफास्ट असो, दुपारचं जेवण असो, डिनर असो, फिक्स वेळ ठेवायची आणि त्या वेळेवरच जेवण करायचं. असं नाही की आज 9 वाजता नाश्ता केला, उद्या मी 11 वाजता करणार नाही. तुमच्या जेवणाच्या फिक्स वेळा ठेवा. आता मी जो काही डाएट प्लॅन सांगणार आहे तो त्या फिक्स वेळेवरच घ्या. तर मंडळी आता बघू की सकाळी उठल्या उठल्या आपण कोणती ड्रिंक घ्यायची. ही मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक खूपच इम्पॉर्टंट आहे. इकडे मी तुम्हाला देणार आहे 2 ऑप्शन. सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे जिरा वॉटर. रात्री 1 चमचा जिरं एक मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं. सकाळी उठल्यावरती ते पाणी गरम करायचं. एक उकळी आली की गाळून तुम्ही ते पाणी घेणार आहात. सो हा होता एक ऑप्शन. दुसरं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही मेथीदाणे भिजत घालू शकता. 1 चमचा मेथीदाणे एक मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे रात्री. सकाळी उठल्यावरती सेम तसंच करायचं. पाणी गरम करायचं, उकळी आल्यावरती गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात. हा होता दुसरा ऑप्शन. किंवा तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस देखील पिऊ शकता. मोठा ग्लास भरून पाणी गरम करून त्याच्यामध्ये अर्ध लिंबू आणि 1 चमचा मध घ्यायचं. दिवसाची सुरुवात ही मॉर्निंग फॅट कटर ड्रिंकनेच करायची, अनाशापोटी अगदी ब्रश करायच्या देखील आधी. आता बघू आपले ब्रेकफास्टचे ऑप्शन्स. सो ब्रेकफास्टमध्ये मी तुम्हाला 4 ऑप्शन देणार आहे. ते ऑप्शन तुम्ही आलटून पालटून देखील घेऊ शकता. सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही सकाळी ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता हिरव्या मुगाचा डोसा. हिरवे मूग रात्री भिजत घालायचे, सकाळी मस्तपैकी त्या मूग डाळीचा डोसा तुम्ही घेऊ शकता. हा होता आपला पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही पिवळे मूग देखील भिजत घालू शकता. मूग डाळ रात्री भिजत घालायची आणि सकाळी त्याचा डोसा बनवून देखील तुम्ही घेऊ शकता. तिसरं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता थालीपीठ. खूप सारे मस्त पिठं असतात डाळींची, ती एकत्र करायची आणि मस्तपैकी त्याचं थालीपीठ घ्यायचं. सो आता जरी थालीपीठ घेतलं तरी एकच थालीपीठ घ्यायचं. मूग डाळीचे डोसे घेतला तरी एकच मोठा डोसा घ्यायचा किंवा 2 छोटे डोसे तुम्ही घेऊ शकता. आणि सोबतच तुम्ही चटणी घेऊ शकता, पण चटणी ही घरातलीच पाहिजे, विकतची अजिबात नाही. हे होते आपले 3 ऑप्शन्स. किंवा जर तुम्ही अंडी खात असाल तर तुम्ही 3 उकडलेली अंडी घेऊ शकता किंवा तुम्ही 3 अंड्यांचं व्हेजिटेबल ऑमलेट घेऊ शकता. आणि मंडळी या नाश्त्यासोबतच तुम्ही घेऊ शकता ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी. ह्याच्यातली कुठलीही एक 0 कॅलरी ड्रिंक घ्यायची. पण आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे. तो साखरेचा चहा, दुधाचा चहा अजिबात घ्यायचा नाही. या 0 कॅलरीज ड्रिंक ह्याच्यातली कुठलीही एक ड्रिंक तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपण डिरेक्टली करणार आहोत आपलं दुपारचं जेवण. पण 11 वाजता जर तुम्हाला भूक लागलीच मिड मॉर्निंगला, तर तुम्ही घेऊ शकता एक मोठा ग्लास भरून ताक घेऊ शकता किंवा तुम्ही एक मोठा ग्लास भरून लस्सी देखील घेऊ शकता. पण कशामध्येही साखर टाकायची नाही. ताक जरी घेतली तरी त्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं. सो एक तर तुम्ही ताक घ्या, लस्सी घ्या किंवा अगेन तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकता 11 वाजता. तसेच जर तुम्हाला तेव्हा भूक लागल्यासारखं झालंच तर तुम्ही कुठलंही एक विटॅमिन सी रिच फ्रूट घेऊ शकता. म्हणजे एकतर एखादी मोसंबी किंवा एखादं संत्र किंवा एखादा पेरू देखील घेऊ शकता. सो यातला कुठलाही एक ऑप्शन. आता बघू आपल्या दुपारच्या जेवणाचे ऑप्शन. सो दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्ही घ्यायचं आहे ॲपल सायडर व्हिनेगर. एक मोठा ग्लास भरून पाणी कोमट करायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर टाकायचं आणि ते तुम्ही दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी घ्यायचं. यामुळेच तुमचं मेटाबॉलिझम देखील वाढणार आहे आणि तुमची फॅट बर्निंगची प्रोसेसला वेग मिळणार आहे. त्यानंतर आपण करणार आहोत दुपारचं जेवण. त्याच्यामध्ये देखील मी तुम्हाला 3 ऑप्शन देते. सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता बेसनाचा चिला. बेसन चिला म्हणजे बेसनाचं धिरडं घ्यायचं. मस्तपैकी 2 छोटी धिरडी घेऊ शकता. सोबतच तुम्ही चटणी घेऊ शकता आणि मस्तपैकी ते खायचं. आणि सोबतच तुम्ही घेणार आहात एवढं बाउल भरून सॅलेड. सो दुपारच्या जेवणाच्या आधी तुम्ही सॅलेड खायचं बाउल भरून आणि त्यानंतर आपलं दुपारचं जेवण करायचं. दुपारच्या जेवणातला दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता 100 ग्रॅम पनीर घ्यायचं. मस्तपैकी ते रोस्ट करायचं आणि त्यासोबत तुम्ही घेऊ शकता स्टीर फ्राईज व्हेजीस. तो स्टीर फ्राईज व्हेजीस घ्यायच्या ज्या काही तुमच्याकडे घरामध्ये अवेलेबल आहेत त्या मस्तपैकी. त्याच्यासोबत तुम्ही 100 ग्रॅम पनीर घ्यायचं. सो एक तर तुम्ही बेसनचं धिरडं घ्या किंवा पनीर विथ स्टीर फ्राईज व्हेजीस घेऊ शकता. किंवा तुम्हाला जर वाटलंच खूप भूक लागल्यासारखं तर दुपारी तुम्ही घेऊ शकता एक भाकरी, कुठलीही एक अवेलेबल भाजी, सोबतच सॅलेड आणि 1 वाटी डाळ. सो ह्याच्यातला कुठलाही एक ऑप्शन तुम्ही घेणार आहात आलटून पालटून. आता काही लोकांना भात खावासा वाटतो तर ते घेऊ शकतात, पण घ्यायचा ब्राऊन राईसचा पुलाव. त्याच्यामध्ये देखील खूप साऱ्या व्हेजिटेबल ॲड करायच्या आणि मस्तपैकी ब्राऊन राईसचा पुलाव घ्यायचा. सोबतच तुम्ही वाटीभर दही घेऊ शकता आणि सॅलेड. सॅलेड हे कंपल्सरी आहे. यातला कुठलाही एक ऑप्शन घ्यायचा, पण सोबतच सॅलेड घेणं गरजेचं आहे.
त्यानंतर आपण करणार आहोत आपला डिनर. पण काही काहींना मिड इव्हनिंगला देखील भूक लागते, क्रेव्हिंग झाल्यासारखी होते. सो मिड इव्हनिंगचं देखील एक फिक्स टायमिंग ठेवायचं. 5 वाजता 4:30 ते 5 दरम्यान अगेन तुम्ही घेऊ शकता कुठलीही एक 0 कॅलरीज ड्रिंक. पण मोस्टली तुम्ही तेव्हा ग्रीन टी घेण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकता. आणि सोबतच 30 ग्रॅम रोस्टेड मखाणे घ्यायचे किंवा तुम्ही 20 ग्रॅम पीनट्स देखील घेऊ शकता किंवा तुम्ही फुटाणे देखील घेऊ शकता. त्यातला कुठलाही एक ऑप्शन घ्यायचा आणि सोबतच तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकता. त्यानंतर आपण करणार आहोत आपला डिनर. सो डिनर हा लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा, कारण खरंच जेव्हा आपण रात्रीचं जेवण लवकर घेतो ते आपल्यासाठी गेम चेंजर ठरतं आणि वजन झपाट्याने कमी व्हायला आपल्याला मदत करत असतं. तर मंडळी, रात्रीच्या जेवणाचे मी तुम्हाला इकडे 3 ऑप्शन देणार आहे. सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे स्प्राउट्स. तुम्ही मोड आलेले उकडलेले कडधान्य घ्यायचे, मस्तपैकी त्यामध्ये खूप सारे सॅलड ॲड करायचं आणि मस्तपैकी स्प्राउट्स चॅट तुम्ही तेव्हा घेणार आहात रात्री, एवढं बाउल भरून. बास, मग झालं तुमचं डिनर. हा होता आपला पहिला ऑप्शन. दुसरं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता पनीर टिक्का. पनीर घ्यायचं मस्तपैकी. जर तुम्ही सकाळच्या ऑप्शनमध्ये घेतलेलं नसेल ब्रेकफास्टला किंवा लंचला, तर रात्री तुम्ही पनीर घेऊ शकता आणि मस्त त्यासोबतच तुम्ही व्हेजीज देखील घेऊ शकता. मस्तपैकी बार्बिक्यू करायचा आणि तुम्ही पनीर टिक्का घ्यायचा. हा होता आपला दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन ते म्हणजे रात्री देखील अगेन तुम्ही घेऊ शकता मूग डाळीचा चिला. जर तुम्ही ब्रेकफास्टला घेतलं नसेल तर रात्री देखील तुम्ही मूग डाळीचं चिला घेऊ शकता. बास, याच्यातला कुठलाही एक ऑप्शन घ्यायचा, मग झालं तुमचं रात्रीचं जेवण. हे रात्रीचं जेवण खूप हलकं असणं गरजेचं आहे. शेवटी आहार हा प्रोटीनयुक्त जास्त गरजेचं असणं आहे, कारण त्यामुळे दिवसभर आपल्याला जी खावखा होते ती होत नाही. त्यानंतर मंडळी, झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी तुम्ही परत एकदा प्यायचं आहे कोमट पाणी. एक तर तुम्ही कोमट पाणी प्या किंवा तुम्ही कॅमोमाईल टी देखील घेऊ शकता. ती देखील खूपच इफेक्टिव्ह आहे वेट लॉससाठी, फॅट बर्निंगसाठी. स्ट्रेस देखील ते त्याच्यामुळे व्यवस्थित मॅनेज होत असतो. हार्मोन बॅलन्स व्हायला देखील यामुळे मदत होत असते. स्ट्रेस कमी व्हायला देखील मदत होत असते. So तुम्ही कॅमोमाईल टी देखील घेऊ शकता किंवा साधं कोमट पाणी देखील घेऊ शकता किंवा ओव्याचं पाणी देखील घेऊ शकता. सो रात्री झोपायच्या पाऊण तास आधी तरी देखील तुम्ही ही आपली नाईट फॅट कटर ड्रिंक घेणं गरजेचं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे फक्त हा डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे अवघ्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक दिसू लागणार आहे. सो तुम्ही जर हे जून चॅलेंज घेऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हा डाएट प्लॅन फॉलो करणार आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या हा बजेट फ्रेंडली प्लॅन फॉलो करून त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह करा. बाय बाय.